नमस्कार सगळ्यांना. तो माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. हा पण व्हिडिओ त्या अगोदरचा आहे, जे की माझ्यासोबत जी घटना घडली त्या अगोदरचा. आता कसं झालं, काय झालं, सांगण्यासारखं भरपूर काही असतं, पण सांगता पण येत असतं, पण नाही, मी म्हणजे सांगू शकत नाही. जेव्हा तो विषय निघतो त्यावेळेस मला खूप म्हणजे रडायला वगैरे येतं. आणि असा कॅमेरा वगैरे समोर धरला की म्हणजे सुचतच नाही आहे की काय बोलावं, काय नाही आहे, की ती घटना माझ्या म्हणजे एक आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील. तर त्या अगोदरचा हा व्हिडिओ होता. म्हणजे अगोदरचा म्हणजे ज्यावेळेस दुखत होतं त्या अगोदरचा, म्हणजे त्याआधी 2-3 दिवसाचा होता. म्हणजे मी जेव्हा पुण्याला होते तेव्हा मी खूप आजारी वगैरे पडायची. जेव्हा गावी आली मी आजारी वगैरे पडत नव्हती, पण तुम्ही माझ्या इथं चेहऱ्यावर वगैरे बघू शकताय किती सूज वगैरे होती. मी खूप सहन केल्या होत्या काही गोष्टी. आताही मी दिवस म्हणजे तो दिवस किंवा बाकीच्या गोष्टी काढल्या तर मला रडायला येतं. इथे मी म्हणजे सांगायला म्हणजे म्हटलं की तुम्हाला भरपूर काही आहे, पण तो विषय म्हणजे कितीही म्हणजे छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, शेवटी आईसाठी ते म्हणजे ज्या आई आहेत त्यांना समजेलच की बाबा नाही का दुःख काय असतं. खूप साऱ्या त्या व्हिडिओला कमेंट्स आल्या की असं तसं, पण त्यासाठीच मी व्हिडिओ टाकला होता. कारण की सगळ्यांना आपण पर्सनली तर नाही सांगू शकत की माझ्यासोबत असं झालंय तसं झालंय. म्हणून मी थोडक्यात तो व्हिडिओमध्ये जी सांगितलं की बाबा माझ्यासोबत असं झालंय. खूप जणांनी म्हणजे काळजी घे वगैरे बोललात. ते कमेंट्स बघून सुद्धा मला खूप रडायला वगैरे येतं. आणि म्हणजे मी गावाकडे आले, मी पुण्यामध्ये एकटी असताना एवढी स्वतःची काळजी घेत होती की एकटी असून सुद्धा. आणि इथं सगळे घरची फॅमिली, सगळे घरचे असून मी माझी काळजी घेणार नाही असं होणारच नाही. पण आता जे झालं ते झालंच आहे, पण हा विसरता येणार नाही आहे, कधीही विसरणार नाही आहे. आणि शेवटी मी जसं की त्या व्हिडिओमध्ये मलाही आठवत नाही आता मी काय बोलली, काय नाही आहे. पण मी ज्यावेळेस बोलली त्यावेळेस खूप इमोशनल झाली होती. मी एवढं सांगेल की मी खूप काळजी घेतली होती. आणि जेव्हापासून म्हणजे मी म्हणजे मला माहिती झालं होतं की बाबा मी प्रेग्नंट आहे, तेव्हापासून म्हणजे जवळपास सारखीच आजारी असायची. आणि कसं तरी इकडं गावाकडं आल्याच्या नंतर मला थोडंसं बरं वाटलं होतं. आणि शेवट माझा काय झाला, काय नाही आहे, मलाही सांगताना म्हणजे नाही आहे बरं वाटत आहे. आणि कसं असतं गावाकडचं वातावरण म्हणतात ना चांगलं वगैरे असतं, आणि ते मला चांगलं इकडं सूट झालं होतं. पण देवानं असं नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे माझ्यासोबत जी गोष्ट घडली ती नव्हती करायला पाहिजे. कोणासोबतही नाही करायला पाहिजे, माझ्यासोबतच नाही आहे. मी खूप म्हणजे खूप जेवढं होईल एवढं एन्जॉय करायचे, म्हणजे जेवढं होईल एवढं, आणि जेवढं होईल एवढा आनंदी राहायचा. म्हणजे मी सॅड नव्हतीच, म्हणजे गावाकडे आल्याच्या नंतर नाही का. आणि मी थोडंसं म्हणजे व्हिडिओपुरती हालचाल वगैरे करायची. मी कंटिन्यू बसून असायचे गाडीवर, म्हणजे आपलं शेतात गेली ना की कंटिन्यू बसून असायचे. मी गावाकडं कधी पाणीसुद्धा गावाकडचं पेले नाही. जोपर्यंत मी होती ना तोवर मी बिसलरीचंच पाणी वगैरे प्यायची. खूप म्हणजे मला जे खायला हवं आहे, नको आहे, सगळं म्हणजे मी म्हणाल ते मला दुपार असो काही असो सांगितलं की माझे वडील आणायचे. प्रत्येक गोष्ट झाली माझ्यासोबत. पण शेवटी मला त्याचं फळ नाही भेटलेलं. ह्या गोष्टीचं कायमस्वरूपी आठवण राहील. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ करेन त्यावेळेस थोडं तरी मला वाईट वाटणारच आहे. आणि वाईट वाटत नाही असं कोणाला म्हणजे सांगू नाही कोणी सांगणारच नाही की बाबा ही गोष्ट वाईट वाटायला नाही सारखी आहे. कारण की म्हणजे घरच्यांनी सुद्धा काळजी घेऊन त्यांना पण बोलणं खावं लागलं. मी माझी काळजी घेऊन मला सुद्धा बोलणं खावं लागलं. ह्या गोष्टी कसं, आणि ही गोष्ट माहेरी घडली त्याच्यामुळं नाही का, म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या माहेरी घडली की त्याचं टॉर्चर मुलीला सहन करावंच लागतं. आणि त्यातूनच मी गेली आहे आणि जात पण आहे. आणि सहजासहज ही गोष्ट विसरणारी नाही आहे. आणि मी एवढे दिवस म्हणजे पूर्ण 9वा महिना चालू होता, म्हणजे बरोबर 9 महिने एवढं हे करून, त्रास सहन करून माझ्या नशिबात शेवटी दुःखच आलं. हे दुःख किती कठीण असतं हे मी शब्दात नाही सांगू शकत आहे. म्हणजे
कोणी माझं दुश्मन तर नाहीये, पण कोणासोबत दुश्मनासोबत सुद्धा ही गोष्ट अशी घडू नये. आणि परत एवढं आपण स्वतःची काळजी घेऊन, गोळ्या इंजेक्शन खाऊन, एवढं सहन करून परत म्हणायचं की स्वतःची नाही काळजी घेतली. म्हणजे खूप वाईट वाईट दिवस आहेत. आणि ज्या महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्याला माणसाची गरज असते, म्हणजे आपली आई सोडता अशा वेळेस दुसरं म्हणजे काळजी करणारं किंवा काही, किंवा आपल्याला ज्याचा आधार वाटतो त्यांनी पण नाही साथ दिल्यावर काय होतं, किती त्रास होतो, ह्यातून मी सगळ्या ह्या गोष्टीतनं गेलेली आहे. खूप खूप दिवस म्हणजे वाईट आहेत. किती दिवस आहेत माहिती नाही, आणखी किती दिवस हेच दुःख नशिबात आहे माझ्या. खूप प्रत्येक गोष्ट हसून खेळून सहन केली. कधी ह्याच्या आधी ही दुःख आलं, पण कधी म्हणजे वाईट नाही वाटलं. बऱ्याच गोष्टी असतात आपल्या आयुष्यात, पर्सनल असतात, भांडणं वगैरे असतात, पण मग कधी काहीच नाही आहे. पण ही गोष्ट कायमची माझ्या लक्षात राहणारी झाली आहे, म्हणजे न विसरणारी झाली आहे. तर आता हे व्हिडिओ होतेच माझ्याकडं शूट केलेले. आणि मी आता जरी असं नॉर्मली जरी व्हिडिओ कमेंटवर वगैरे जरी बनवला तरी मला रडायला येणारच आहे. मग त्या व्हिडिओमध्ये रडत बसण्यापेक्षा ह्या व्हिडिओला म्हटलं वॉइस देऊन व्हिडिओ पण टाकावा. आणि म्हणजे माझ्या मनातून सुद्धा म्हणजे जे मी माझ्या मनात आहे ते सुद्धा मी बोलून रडून रिकामी होते. आणि तो विषय काढला की रडायला येणारच आणि येतच मला. म्हणून मग आता मी थोडा थोडा प्रयत्न करणारच आहे की बाबा व्हिडिओ वगैरे टाकायला किंवा बनवायला. तर बनवायला व्हिडिओ आहेत 1-2, तेच मी वॉइस वगैरे टाकून टाकणार आहे. आणि जेवढं होईल एवढं मी आता प्रयत्न करणार आहे की बाबा ह्यातून मी कशी सावरू, कशी नाही.